हॅलो, मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नेहमीच मी तुमच्यासोबत ना माझ्या आयुष्यातले काही आनंदाचे क्षण असतात ना तेच शेअर केलेले आहेत. पण चला म्हटलं ह्या वेळेस जे काही आपल्या आयुष्यातलं दुःख आहेत ना, म्हणजे दुःखाचे क्षण आहेत ना, सो ते पण शेअर करू. तर मी तुमच्यासोबत ना लास्ट व्हिडिओमध्ये किंवा लास्ट शॉर्टमध्ये शेअरच केलं होतं की विहानला ना ताप आहे म्हणून. अगोदर तर त्याला नॉर्मल खोकला होता आणि खोकला कमी झाला आणि त्याच्यानंतर जे आहेत ते त्याच्या विहानच्या पप्पांना ताप आला होता आणि सो विहान सतत त्यांच्याजवळ ये जा करायचा. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की त्यांचं थोडंसं व्हायरल इन्फेक्शन विहानला झालेलं आहे, म्हणून जो आहे तो त्याला ताप आलेला आहे. सो गेल्या सॅटर्डेला ना विहानला भरपूर ताप आला होता आणि मग मी डॉक्टरांकडून तसं औषध पण आणलं होतं तापाचं. नॉर्मली मग मी पहिल्या दिवशी जे आहे ते तापाचं औषध विहानला घातलं आणि तेवढा पुरता ताप कमी झाला आणि त्याच्यानंतर जे आहे ते रात्री त्याला खूप ताप आला होता. नेक्स्ट डेला पटकन संडे होता तरी पण आम्ही त्याला अगोदर डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि त्याच्यानंतर मग त्याला परत डॉक्टरांनी चेंज करून औषध वगैरे दिलं आणि आता सध्या ना सगळीकडेच व्हायरल चालू आहे. सो आम्हाला डॉक्टरांनी सजेस्ट केलं की त्याचे कान आणि एकदम गालावर पण रेड झालं होतं आणि कान पण एकदम लाल झाले होते, त्यामुळे तुम्ही ब्लड टेस्ट जी आहे ती विहानची करून घ्या असं बोलले. आता मी बोलली की कालच त्याला ताप आलेला आहे, सो आपण एक दिवस थांबू आणि जर नाहीच कमी झाला तर मग त्याची जी आहे ते आम्ही ब्लड टेस्ट करून बोललो. सो कंटिन्युअसली विहानचा ताप चालू होता आणि त्याच्यामध्येच आम्ही दोघं 2 दिवस लागलो होतं, म्हणजे त्याला थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, हे करणे, ते औषध घालणे, कंटिन्युअसली त्याला 6-7 तासाने आम्ही जे आहे ते दोघं पण त्याला औषध घालत होतो आणि पूर्ण म्हणजे रात्रभर त्याचं अंग पुसणे, पट्ट्या ठेवणे हे आमचं चालूच होतं. आणि त्याच्यानंतर मग जो आहे ते एक दिवस ह्यांना पण बरं वाटलं आणि नेक्स्ट डेला म्हणजे मंडेला असं झालं की अगदी ह्यांना उठायची पण ताकद नव्हती आणि कंटिन्युअसली उलट्या आणि हे सगळं होत होतं. त्यामुळे मग परत हे गेले हॉस्पिटलला आणि त्याच्यानंतर जे आहेत ते ह्यांनी ब्लड टेस्ट वगैरे केल्या. सो ह्यांचा ब्लड टेस्ट वगैरे केल्यावर ह्यांना डेंग्यू पॉझिटिव्ह आला होता एक मंगळवारच्या दिवशी. तर मग पटकन आम्ही थोडा पण वेळ न करता त्याच संध्याकाळी मग हे बोलले की मला असं झालं तर विहानला तुम्ही एकदा चेक करून घ्या, कारण मग मी उद्या ॲडमिट झालं तर विहानकडे कोण बघायला असणार म्हणून. सो आम्ही मंगळवारच्या संध्याकाळी जे आहे ते विहानला 9 वाजता घेऊन आम्ही त्याचे रेग्युलरचे डॉक्टरकडे दाखवतो. सो तिथं गेलो होतो आणि तेव्हा मग विहानचं ब्लड टेस्ट वगैरे देऊन आलो आणि मग नेक्स्ट डेला बुधवार होता, विहानची रिपोर्ट येणार होते. सो माझ्यामध्ये तर एकटी विहानला घेऊन हॉस्पिटलला जायची हिंमतच नाही होती, कारण विहानचे पप्पा आणि काका जे आहेत ते ह्यांना दीनानाथमध्ये ॲडमिट करण्यासाठी गेले होते. मग मी बाजूच्या ताईला, आमच्या इकडच्याच आहे, सो तिला घेऊन मग हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथंही जे आहे ते विहानची रिपोर्ट पॉझिटिव्ह आलीच. थोडंसं त्या डॉक्टरकडनं बोलली आणि इथं आमच्या इकडचे एक डॉक्टर आहेत त्यांना रिपोर्ट पाठवून त्यांच्याशी बोलली, कारण सकाळपासून हे गेले होते तर ह्यांना तिथं बेडच अवेलेबल नाही होता. मग विहानला भेटेल की नाही भेटेल आणि त्याच्या ट्रीटमेंटला लेट नको व्हायला हा एक विचार होता. सो ह्या डॉक्टरकडनं बोलल्यावर बोलले की तिथं बेड अवेलेबल होईल, लहान मुलांना इमर्जन्सीमध्ये घेतात म्हणून. सो पटकन मी घरी आले आणि आहे त्याच कपड्यांवर जे आहेत ते विहानला घेऊन इथं हॉस्पिटलमध्ये आलो होतो दीनानाथला. आणि त्याच्यानंतर मग जे आहेत ते विहानची पूर्ण म्हणजे आम्ही तिथं दीनानाथला त्याला फर्स्ट टाईमच दाखवत होतो आणि मग ती सगळी प्रोसेस मग जे आहे ते ह्यांचे आत्याचा मुलगा आला होता आणि यांच्या ऑफिसमधले काही जण होते. सो त्यांनी सगळी जे आहे ते पटापटा प्रोसेस केली आणि पहिल्या दिवशी जे आहेत ते विहानला ॲडमिट केलं होतं आणि त्याच्यानंतर हे पण दिवसभर पूर्ण तिथंच ॲडमिट होते आणि ह्यांच्या प्लेटलेट्स काउंट ओके होता म्हणून त्या दिवशी जे आहे ते यांना घरी सोडले. नेक्स्ट डेचा काउंट बघून तुम्हाला ॲडमिट करण्यात येईल म्हणून. सो हे एक दिवस घरी गेले होते आणि विहान जे आहे तो पूर्ण एक रात्र हॉस्पिटलमध्येच होता. त्याच्यानंतर मग नेक्स्ट डेला बघा त्याला थोडंसं ओके वाटत होतं, हे करून आले होते आणि मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं की आता मी अशीच आले होते, त्यामुळे अजिबातच काही म्हणजे कपडे माझ्याकडे पण नाही होते आणि त्या विहासाठी म्हटलं की थोडंसं खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन येते घरून, हे जोपर्यंत इथं थांबतात तोपर्यंत. मग हे आणि त्यांच्या आत्तीचं मुलगा जे हॉस्पिटलमध्ये थांबले होते, मी आणि माझं दीर जे आहेत ते आम्ही घरी आलो होतो, कारण त्यांना वर्क फ्रॉम होम पण करायचं होतं आणि स्टील ह्यांना पण सकाळी थोडंसं बरं वाटत होतं, विहानला पण बरं वाटत होतं. मग मी पटकन घरी आली, अंघोळी केली आणि इथं मग विहानसाठी काही ड्रायफ्रूट्स घेतले, मखाना वगैरे भाजले आणि पटकन
पटकन ज्या आहेत ते मग मी इथं विहानसाठी म्हटलं थोडंसं खाण्यापिण्याच्या गोष्टी घेऊन जाऊ. मला असं वाटत होतं की नेक्स्ट डेला ज्या आहेत ते विहानला सोडतील म्हणून. आणि काल म्हणजे तिथंच ओळखीच्या आहेत त्यांनी विहानसाठी वरण भात दिला होता, पण त्यांना अजिबातच तो खाल्ला नव्हता. मग बाहेरचं देण्यापेक्षा म्हटलं की घरी आपण त्याला जसं आवडते तसा घेऊन जाऊ, म्हणजे तो पटकन खायला म्हणून मग मी इथं सगळी त्याला खिचडी भाताची तयारी वगैरे केली. आणि माझं ना पूर्ण लक्ष जे आहे ते विहानकडेच होतं की तो काय करत असेल, मग काय माहीत कसं हे करत असेल, पण तो माझी आठवण अजिबातच काढत नव्हता. मग मी इथं जे आहे ते थोड्या वेळाने कंटिन्युअसली त्याच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बघत होती, बोलत होती. आणि मग तो मस्त ह्यांच्याबरोबर खेळत वगैरे होता. आणि सकाळपासून ह्यांना पण थोडंसं जे आहे ते तब्येत ओके वाटत होती, म्हणून म्हटलं की चला थोड्याशा लागणाऱ्या गोष्टी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आपण घरून म्हणून. मग इथं पटकन मी खिचडी भात वगैरे केला. आणि यापूर्वी ना विहानला इतकं असं शांत कधीच बघितलं नव्हतं, त्यामुळे मला खूप टेन्शन येत होतं, कारण तो पूर्ण रात्र पण एकदम शांत होता. पूर्ण रात्र पण तो औषधांच्या ह्याच्यामध्ये होता की काय माहीत नाही, सारखा झोपायचा. काल कंटिन्युअसली दिवसभर त्याला सलाईन लावलेले असेल तरी तो अजिबात म्हणत होता की मम्मा मला हे कार्ड हे नको आहे, मला असं काहीच नाही. त्यानं सलाईन वगैरे खूप जे आहे ते इझिली म्हणजे डॉक्टरकडनं सगळं टोचून वगैरे घेतला, सगळं हे करत होता. म्हणजे मलाच कळत नव्हतं म्हणजे हा शहाण्या मुलासारखा इतका कसं काय सगळं वगैरे टोचून वगैरे घेतोय, कार्ड वगैरे कसं काय म्हणत नाही. आणि कंटिन्युअसली तो पूर्ण रात्र पण झोपत होता आणि हे करत नव्हता. आणि इतकं शांत मला अजिबातच बघून त्याला सवय नाही होती. आणि कालच्या दिवसामध्ये मला पण म्हणजे ताप वगैरे होता, अंगामध्ये कणकण होती आणि मी खूप घाबरलेली होती. सो विहानला घेऊन मला 1-2 पावलं पण चालणं होत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये पूर्ण दिवस जे आहेत ते जेवण नाही. रात्री आम्ही दोघंही जे आहेत ते लिटरली आम्ही उपाशीच झोपलो होतो. विहानच्या काकाने ह्यांना सांगून गेलो होतो की तुम्ही बाहेरूनच जात असं थोडंसं काहीतरी खाऊन जावं, कारण यांना जे आहे ते मेडिसिन वगैरे घ्यायच्या होत्या म्हणून. सो हे जातानाच काहीतरी थोडंसं बाहेरून खिचडी भात वगैरे खाऊन गेले होते. आणि मग गोळ्या वगैरे घेऊन जे आहेत ते हे झोपले. आणि नेक्स्ट डेला त्यांना म्हटलं की तुम्ही पटकन सकाळी लवकर या, आपण पटकन तुमचे रिपोर्ट काय येतात बघून तुम्हाला मग पुढची ट्रीटमेंट घेता येईल म्हणून. सो इकडे खिचडी भात वगैरे टाकला आणि हॉस्पिटलचे काही कपडे होते, सो विहानचे ते अगोदर धुणे गरजेचे होते. मग पटपट मी 100च्या स्पीडनं घरी येऊन मग जी कामं करत होते. आणि अक्षरशः सांगते मी, हे कपडे धुताना माझ्या अंगामध्ये अजिबात ताणही नाही होता म्हटलं ना तरी चालेल. कपडे पटपट धुतले, सगळं घर अस्ताव्यस्त झालेलं होतं, कारण कालच्या दिवसामध्ये किंवा म्हणजे जेव्हापासून विहानला भरपूर ताप होता ना तेव्हा म्हणजे असं घराकडे काहीच लक्ष दिलं नव्हतं. कंटिन्युअसली यांच्या खाण्याकडे आणि त्या विहानकडे असंच माझं लक्ष होतं. आणि त्याच्यामध्ये मला पण बॉडी पेन हे ते होत होतं. पण काही असेल ना, आपल्याला काही झालं तरी चालतं, पण आपल्या जे म्हणजे बाळ हे त्यांना असं जे आहे ते त्यांच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं. आणि मग ते घर काय मी आता आवरत बसली नव्हती, फक्त जे आहे ते विहानसाठी थोड्याशा खाण्यापिण्याच्या गोष्टी सगळं पॅक वगैरे करायचं होतं. आणि थोडेसे त्याचे कपडे घ्यायचे होते, माझे 1-2 ड्रेस घ्यायचे होते, कारण मी ड्रेसवर तशीच आहे त्याच ड्रेसवर गेले होते. माझे काही कपडे वगैरे मी घरी म्हणजे विहानचे कपडे, माझे कपडे आणि विहानसाठी लागणारं थोडंसं साहित्य हे ते सगळं घेऊन हॉस्पिटलला पोचली. आणि मग तिथं मी पोचल्यानंतर ना मग काय झालं की ह्यांचे रिपोर्ट येणार होते आणि सोबतच विहानचे पण थोडंसं डॉक्युमेंटचं पण काम होतं. सो मी हॉस्पिटलला गेले आणि विहानला घेतलं. आणि मग हे जे आहेत ते खालती ग्राउंड फ्लोअरला गेले की ह्यांचे रिपोर्ट वगैरे सगळं बघण्यासाठी म्हणून. आणि असं झालं होतं ना की सकाळपासून यांनी पण काही खाल्लं नव्हतं, फक्त जे आहे ते पपया सांगितलं होतं यांना खायसाठी, म्हणजे फ्रूट्स आणि पाणी भरपूर प्या म्हणून. आणि ह्यांनी ना सकाळपासून पाणी पण जास्त पिले नव्हते, फ्रूट्स पण खाल्ले नव्हते, फक्त पपई तेवढा खाल्ला होता. आणि मी जसं गेली हॉस्पिटलमध्ये म्हणजे वरती विहानसोबत थांबली, विहानला थोडंसं भरवणं त्याला थोडंसं बाहेर, कारण कसं होतं कंटिन्युअसली एवढं लहान बाळ पण सलाईन लावून एका जागेला बसणं पॉसिबलच होत नव्हतं, त्यामुळे तो पण सतत हे करायचा. मग मी काय करायचे, थोडा वेळ त्याचे सलाईन काढून घ्यायचं आणि त्याला थोडंसं बाहेर जे आहे ते फिरवायचे, थोडंसं तिथं खेळणी वगैरे असतात लहान मुलांना, सो त्यामध्ये थोडंसं बसवणे, त्याला थोडंसं हे करणे, म्हणजे माझं असं होतं की त्यामधून तो पटकन जो आहे ते बरा होईल म्हणून. सो मग मी ते करत होती. आणि ह्यांचे रिपोर्ट मग खालती वगैरे बघण्यासाठी गेले. आणि ह्यांना ना अचानक एकदम छातीमध्ये वगैरे दुखायला लागलं होतं आणि पटकन जे आहे ते चालायला पण येत नव्हतं. सो त्यानंतरची जे आमच्यावर अवस्था वाईट आली होती ना, की मी मोबाईल पण हातात मध्ये घेत नव्हती, कारण मग शूट करायचं तरी लांबची गोष्ट, मला काहीच कळत नव्हतं. मी एकटीच होती. सो विहानचे काका घरी होते, सो त्यांना पटकन फोन करून बोलवून घेतला. आणि म्हणजे तसे ह्यांच्या आतीचं मुलगं होतंच आणि त्यामध्ये विहानच्या पोटाचे एक्सरे काढायचे
काढायचे होते. म्हणजे एक्सरे मीन्स सोनोग्राफी करायला सांगितलं डॉक्टरांनी. सोबतच ह्यांची सोनोग्राफी, परत सगळे रिपोर्ट नवीन काढावे लागणार होते, ब्लड वगैरे सगळं. आणि सगळ्यामध्ये ना आम्ही लिटरली खूप घाबरून गेली मी. मला म्हणजे माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी गळत होतं आणि त्या सिच्युएशनला कोणीच नाही होतं. मी एकटी विहानकडे होते आणि ह्यांच्याजवळ ह्यांच्या आत्तीचं मुलगं होतं खालती. मग मला ना असं हे सांगितलं ना की विहानच्या पप्पांचे एकदम जे प्लेटलेट काउंट आहे तो खूप कमी गेलेला आहे आणि त्यांना त्रास होतोय म्हटल्यावर मला काहीच कळेना. मी बाळाकडे बघू की ह्यांच्याकडे जाऊ, कारण दोघांनाही माझी गरज आहे. मला असं वाटत होतं की मी ह्यांच्या इकडे खालती गेले की ह्यांना थोडंसं बरं वाटेल आणि तिकडं गेली की मग विहानकडे कोण थांबणार. सो पटकन मग विहानच्या काकांना पण फोन करून बोलून घेतला, कारण ते सगळे रिपोर्ट वगैरे पण काढायचे होते नवीन. सो मग मी प्रवीण भाऊंना वरती बोलून घेतलं, थोडा वेळ विहानजवळ थांबायला लावली आणि त्याच्यानंतर जे आहे ते मी खालती गेली. आणि अजिबात ह्यांच्यासाठी ना बेडच अवेलेबल नाही होते, कारण खूप असे पेशंट होते ना की इमर्जन्सीवालेत वगैरे. सो मग विहानची जे डॉक्टर होती सो त्यांच्याकडून आम्ही बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं होतं की असं आहे. म्हणजे त्या डॉक्टरना खूप छान होत्या, म्हणजे त्यांना माझी एक सिच्युएशन होती ती कळत होती की ही बाळाकडे लक्ष देईल की त्यांचं पण टेन्शन. सो त्या मला बोलल्या की घाबरू नका, आपण काहीतरी हे करू. सो त्यांनी मग ज्या आहे ते तिथले देशपांडे सर आहे सो त्यांच्याशी वगैरे बोलून घेऊन ह्यांना इमर्जन्सीमध्ये जे आहेत ते ॲडमिट करायला सांगितलं, पटकन तुम्ही वेळ नका करू म्हणून. सो मग तिथून ज्या आहे ते ह्यांना इमर्जन्सीमध्ये ठेवलं. त्याच्यानंतर ज्या आहेत ते यांची सोनोग्राफी आणि मग सगळे बाकीचे रिपोर्ट वगैरे काढले. आणि असंच टाईम झाला ना की विहानला पण तेव्हा सोनोग्राफीला घेऊन गेलो आणि ह्यांना पण तेव्हाच. मग तेव्हा जे आहे ते विहान आणि यांनी सकाळपासून तो यांची अजिबात आठवण काढत नव्हता, पण सोनोग्राफीच्या टायमिंगला ना दोघांनी एकमेकांना बघितलं ना आणि त्याच्यानंतर जे आहे ते विहान सोनोग्राफी करताना तो घाबरला एकदम, म्हणजे हे माझ्या पोटाला काय करायला लागले तसं. आणि तिथून जो तो रडायला चालू केला मग जे आहे ते ह्यांना 24 तासासाठी DHUमध्ये ठेवायचं होतं. सो रात्री जे आहेत ते ह्यांना इमर्जन्सीमधून आय थिंक 8ला वगैरे वरती 3rd फ्लोअरला की 2nd फ्लोअरला ह्यांना शिफ्ट केले. आणि त्याच्यानंतर विहानजवळ मी होती आणि मग मी रात्री विहान खूप रडत होता, तो अजिबातच राहत नव्हता. माझे डॅडू एवढंच करायचा आणि मला काहीच कळत नव्हतं. रात्री जवळजवळ 11 वाजता पूजा वगैरे आलेली आणि त्यांनी आल्यावर थोडंसं मला बरं वाटलं, पण त्यांनी आल्यावर पण विहान अजिबात त्यांच्याकडे बघत नव्हता. पूर्ण रात्र जवळजवळ मला वाटतं की तो 2:30-3 वाजेपर्यंत सारखे माझे डॅडू करत होता. सलाईन अजिबात लावून घेत नव्हता आणि काहीच नाही. मग त्यावेळेस तेवढा तो दिवस मी अजिबातच काही शूट म्हणजे काहीच ती एकही क्लिप नाही आहे माझ्याकडे. म्हणजे इतकं मी म्हणजे टेन्शनमध्ये होती, रडायला कंटिन्युअसली येत होतं मला. पण जेव्हापासून मग पूजा वगैरे आली सो तेव्हापासून मग थोडं हे केलं आणि रात्री मग विहानला थोडा वेळ त्याचा डोळा लागला होता, तेव्हा मी रात्री ह्यांना भेटायसाठी म्हणजे कुठं ठेवलं आहे ॲटलिस्ट ते बघायसाठी गेली होती. पण तिथं असं झालं ना की ह्याच्या ICUमध्ये सोडतच नव्हते पटकन आणि मला त्यांनी रात्री सोडलंच नाही. 11ला मी गेली होती पण मला त्या टायमिंगला त्यांनी सोडलंच नाही, म्हटलं सकाळी या. आणि तिथून मग जे आहे ते माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी गळत होतं की यांना कुठं ठेवलं तेही मला बघायला भेटत नव्हतं म्हणून. सो मग मी तसंच आली वरती आणि मग मला काहीच कळत नव्हतं की मी आता काय करू म्हणून. सो मग ते असंच मग रात्रभर पूर्ण टेन्शनमध्येच गेली आणि विहानना कंटिन्यू माझे डॅडू रात्रभर रडत होता. सो त्याला पण कसं समजवायचं काहीच मला कळत नव्हतं. शेवटी नर्सला बोलवून आणून थोडंसं त्याला घाबरवलं की इंजेक्शन देणार हे करणार. सो मग तेव्हा घाबरून तो जवळजवळ जे आहे ते सकाळचे 3 वाजता तो झोपला मग. आणि त्याच्यानंतर मग थोडं 1-2 तास मी पण झोपले आणि परत सकाळी जे आहेत ते विहानला सलाईन वगैरे लावायची होती. त्याच्यानंतर मग जे आहेत ते नेक्स्ट डेला जे इथं लगेच विचारतोय डॅडू हे काय झालंय तुला म्हणून. चला आता जाऊया, तुझे डॉक्टर येतील ना आता, जाऊया का? खाली वाकू
हां ठीक आहे. हां खालती होते. बघ बघ लागेल हाताला परत. विहान. सो चला, आज हॉस्पिटलमधला जवळजवळ 4था दिवस आहे. थोड्या वेळापूर्वी ह्यांना वरती भेटायसाठी गेले होते. म्हणजे हे वरच्या 4th फ्लोअरला जे आहे ते रात्री यांना DHUमधून जे आहे ते वरती शिफ्ट केलं होतं. आणि त्याच्यानं म्हणजे जवळजवळ हे 24 तास DHUमध्ये ऑब्झर्वेशनसाठी होते. आणि तो वेळ आणि विहानचा इकडचा वेळ माझ्यासाठी सगळ्यात म्हणजे काय म्हणतात त्या आयुष्यात असा वेळ कधी कोणावर पण येऊ नये. कारण एकाकडेला विहान होते तर दुसऱ्या बाजूला हे होते. आणि अजिबात म्हणजे अजिबात मला समजत नव्हतं की कुठं काय हे करायचं आहे म्हणून. सो आज विहानला पण थोडंसं छान बरं वाटतं आहे, ह्यांना पण बरं वाटतं आहे. आणि दुपारपर्यंत जे आहे ते आज ह्यांना डिस्चार्ज भेटेल. आणि विहानचं बघू, विहानला उद्या देतो असं बोललेले आहेत. म्हणजे आजचा हा हॉस्पिटलमधला आमचा 4था दिवस आहे. नको का उद्या द्यायला? आता वाटतं बरं. हां विहान रुसला का? विहान रुसला का? हां अरे काय झालं? आम्ही काहीच नाही केलं तुला. काय झालं विहानला? काय झालं? आम्ही काही नाही केलं तुला. रुसून बसलाय का विहान? रुसून बसलाय का?